ओम श्री गणेशाय नमः। ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज एनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेषति यत्र दत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतर प्रभुः चिद्रूपश्चित् परिज्ञेयो समे कृष्णप्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते श्रीपुरुषोत्तमार्पणमस्तु। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती वृत्त उग्रदेवे मणिग्रीवाप्रत तू कोण का वसुदेवनाथ इत्यादी वृत्तांत प्रश्निला। आता जे का तयाचे उत्तर मणिग्रीवे कथिले सादर तेच मी येथे सविस्तर वणित समग्र ऐकिजे। मणिग्रीव म्हणे द्विजेंद्र ऐक, चमत्कारपुर नामक विद्वज्जन समावृत्त एक उत्तम नगर आहे पै, तेथे स्वस्त्री सह वर्तमान सर्वदा मी राहत असनो। मणिग्रीव माझ्या विधान शूद्रजाती पवित्र बहुसंपत्तिमान असुनी परोपकार करी अनुदिनी तेने सकळ जना लागुने अत्यंत प्रिय असे। परी दैवयोगे कदाचित मत द्रौपदी झाली बहुत निज धर्म सोडीला समस्त बहु आक्रांत मांडिला। पर्या स्त्री असे बळे आणून भोगू लागलो अनुदिन नानाविध मद्यांचे पान रात्रंदिन चालविले। साहसकर्मी धरले धैर्य करू लागलो हिंसाचौर्य लोक करती बहु आश्चर्य सकळ आर्य त्रासले। ही धर्मपत्नी सती अबला हिने सदुपदेश बहु केला तरी तो म्या नाही मानिला। क्रम चालविला तैसाची ग्रामस्थ सर्वजन त्रासले। गावातून मजा हाकिले तो बृहत बळराय वाणले पळे लुटविले मम सदन शेषधन जे राहिले होते ते काही तेही घेतले बंधुजनांनी तिरस्कार केला। सकळ हे वनाठाई प्रवेशलो ही मम कांता पतिव्रता येसी माझी बहुचिंता। यास्तव सोडणी माता पिता मज सर्वथा अनुसरले तेव्हापासून ये सहित वस्तो या घोर वनात नाना जीव वधूनी सतत उदरभरित राहिलो। सिमी अत्यंत दुरात्मा पाही मज समपापी कोणी नाही। दुःख भोगित सर्वताही अनुग्रह कराही करावा काही होते प्राचीन पुण्य म्हणून आज हे दिसले चरण। आता ह्या स्त्रीचं वर्तमान तुम्हा शरण आलो असे तरी दया करा हो मज भर तुम्ही दयाळ मुनीवर शरणागत जना अभय कर दुःख सत्वर निरसावे। जेणे माझे दरिद्र समूळ निरसोनिया जाईल सकळ आणि पावनिया वैभव विपुला सुखे अचळ वर्ते नमी। ऐसे काही उपदेश निकृतार्थ करावे मज लागून ऐशी शूद्राची ऐकुणी वाणी ते असे मुनी बोलत। हे मणिग्रीवा भाग्यवंता तो कृत्य आहे सर्वदा जे ह्या कांता रामाजी तत्वता माझ्या आतिथ्य केलेसी तस्मात तुझे स्वस्त्रीचे जपडे कल्याण होणार खचित। भावी शुभांची सूचक यथार्थ चिन्हे पूर्वीच दिसताती। आता तीर्थव्रतदानाविषयी तद्दारिद्र्य निसेल जाणे ते म्या सर्व आपले मने निर्धारले साचार। आता येईल तिसरा मास पुरुषोत्तम नामत यास त्यात तुम्ही दोघांचे विशेष सांगतो एक ऐसे आचरावे। पुरुषोत्तम प्रीत्यर्थ जाण दीप लावावा यथाविधान तेने तुमचे दरिद्र तक्षण समूळ निरसेल समूळ संपूर्ण निरसेल। तिल तैले वा घृते निरते दीप लावावा यथामती परिती तुम्हा दुर्लभ असती वनी असता म्हणून ते इंगुती तैले मासवरी श्री सनियमे दीप करी नित्य स्नान या सरोवरी सारुणी करी। हे कृत्य हाच माझा तुझा उपदेश याने दुःख निरसेल अशेष पावनी वैभव विशेष सुख तुम्हास होईल पै। तुम्ही उत्तम आतिथ्य केले त्याने माझे मन तोषले म्हणून वेदी निश्चयलेले कर्म कथिले तुम्हास। अरे केवळ दीपदाने सी लक्ष्मी वाढते निश्चय शिमगते विधाने अधिक मासी करिता काय वर्णावे। वेदोक्त कर्मे दाने विविध नाना तीर्थे शास्त्रे अगाध योग ज्ञान सांख्य विशुद्ध तैसे तंत्रे सकळजी आणि सर्व वेद अभ्यासने श्रद्धेवत्र आचरणे सदा गोमती तटरस सेवणे श्राद्ध करणे गये माझे। उपराग सहस्रे आणि व्यतिपात शतपर्वणी कुरुक्षेत्र दीक्षेत्रे आणि दंडकाधिक अरण्यजीती पावनी असती सर्व हितवरी पुरुषोत्तम दीप जो काही तयाच्या षोडश कलेची ही योग्यता नाही तयास वेदोक्त कर्मा होणे अधिक मासीचे दीपदान शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून यथाविधान कीजिये। हे गुह्याहून गुह्य पाही कदान सांगावे कोणासी धनधान्य पुष्पपुत्र आदी सर्व ही प्राप्त होय याचिनी। हे वंध्येचे वंध्यत्व हरिते स्त्रिया लागे अवैधव्य करते राज्य भ्रष्टादे राज्य देणे आणि पुरविते चिंतितार्थ याचे निकन्ये लागून तत्वता दीर्घायु गुणी लाभला भरता। कांतार्थी याते पतिव्रता सुशिला कांता लाभते विद्यार्थी याते विद्या लाभते सिद्ध कामका सिद्धी मिळते कोशेच्छुका जनांना कोश प्राप्ती मोक्षार्थी मोक्षास। पुरुषोत्तम प्रीती विषयी पुरुषोत्तम मासा ठाई विना शास्त्र विना विधी कोठेही
दीप लाविले, जे त्याचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात. मग विधीने लाविता येता स्थिता जगी अप्राप्त कायपा, जी जी इच्छा धरावी मानसी ती पुरविसी ऋषिकेशी, तस्मात भावे पुरुषोत्तमासी दीप आवश्यकीचे. हे सर्व दारिद्र्य नाशन तुझं कथिले दिव्य साधन, याची ये आचरणे तुझं तत्क्षण वैभव पूर्ण लाभेल. तुम्ही माझी किल्त सेवा म्हणून तोषला मणिग्रीवा, आता ये तो निरोप द्यावा सदा असो तव कल्याण. ऐसे बोलण्या तो म्हणी श्रीहरिते स्मरत म्हणी, मणिग्रीवाचे निरोप घेऊन प्रयागा चालता झाला. तेव्हा तया ते पोचवित मणिग्रीव त्याचे तो शिध, दोघी काही दूर पर्यंत प्रेमे जाती पाहती. तेथे वंदनीय मुनीचे चरण स्वाश्रम आली परतून प्रयागासी गेला ब्राह्मण, कामना पूर्ण झाली. इकडे वनिती शूद्र दंपती, अंतरी ठेवणी द्विज भक्ती. पुरुषोत्तमा ते चिंतित चित्ती, कालक्रमी ते आनंदे. ते तो मासद्वय जावनी वाहिला, पुरुषोत्तम मास आला, जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रिय आगळा सर्वात. तेव्हा स्मरण त्या सद्गुरू देत येणे जैसे कथिले होते, तैसे दंपती तेथे कृती झाली साचार. पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपणा वैभव मिळाले सारे, म्हणून प्रभाती शीतनीरे तडागी स्नान करून या. इंगुदीच्या शुद्ध तैलेसी दीपकृती एक भावेसी, ऐसे आचरता नित्य नेमेसे अधिक मास लोटला. उग्रदेवाचे प्रसादे तत्क्षण, मणीचा मळ गेला झडून, त्यावर दीपाचा महान प्रभाव झाली पावन. दोघे अंत्यकरणी आली शांती शांती, येतच गेली खंती. ठाई समोर आली विषय प्रीती, जडली वृत्ती पुरुषोत्तमी. दोघी झाले आनंदघन, ऐसे लुटले काही दिन. पुढे पावनी आणि निधान स्वर्गी जाती झाली. तेथे देवासंगे सतत तत्रेत्य भोग भोगून अनंत. उग्रदेव प्रसाद येत उत्तम जन्म पावली. पूर्वजन्मीचा जो मणिग्रीव मृग हिंसक दुःख स्वभाव, तोच हा चित्रबाहुराव सांप्रत झाला आहेसी. आणि पूर्वजन्मा माधारी जी पत्नी तव सुंदरी होती, तिचं या सांप्रत रमणारी चंद्रकला झाली पत्नी असे. ही पातिव्रत्य धर्मे करुणी पूर्वजन्मी वर्तली, म्हणून सांप्रत व अर्धांग हारिणी झाली पत्नी साचार. ज्या क्या पातिव्रत्य निर्वर्तत, त्या पती पुण्यार्ध भागिनी होत. हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत अनुभवा येथे आलासे. पूर्वजन्मीचे अधिक मासे इंगोदी तैले दीप केलासे, त्याने पुण्य हे सांप्रत तुझसे कंटक राज्य लाभले, आणि त्याच पुण्य हे विपुळ वैभव लादले तुझं सगळं. तैशीच ही सती निर्मळ पत्नी सोजवळ लाभली. अधिक मासेचा दीप पावन, तयाचा हा प्रभाव जाण. राजेश्वरा तो हस्त जोडून मजला गुणी प्रश्नले जे, की ही अखंड लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ, आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैसी लाभली. का म्या काय केले पुण्याचरण, जे मज सांगवी वरून, त्याचे उत्तरे संपूर्ण तुझं लागून सांगितले. आता मी जातो स्वस्थाना प्रत तव कल्याण असे सांगत, ऐसे लागून मुनी त्वरित स्वस्थाना जात झाला. आणि तो चित्रबाहू राजेश्वर सुख भोगनी जन्मभर संतती स्थापने भूमीवर सदारमुक्त झाला. येथून नाही पुनरावृत्ती, ती त्यास मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसे अधिक मास दीपाची निवृत्ती महात्म्य असे अद्भुत. नारी किंवा नर जे कोण अधिक मासाजी अनुदिन स्नान किंवा उपोषण यथाविधान करतात, ते असे नाही पुनरावृत्ती. गर्भ यातना तत्काळ सुटती, आणि ही कथा पडती ऐकती तेही पावते त्याच पदा. ऐसे हरीचे ऐकून भाषित पुनरवी लक्ष्मी प्राप्ती तया प्रश्ने त्या प्रत. ती कथा रसळ समस्त पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधर सज्जन श्रद्धा ऐकतो चित्र पंचदशोध्याय गुढहा. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु.